बघा, आज आपण एक असं वांग सोलून घेणार आहे. एक नाही, तसे 4-5 सोलून घेणार आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचे बघा असं. आणि आपल्याला हे हारात किंवा गॅसवर भाजून घ्यायचे. बघा, असं मी हारात वांगी टाकून घेणार आहे सगळे आणि भाजले की सोलून घेणार आहे. एक 5 ते 10 मिनटं लागतात बघा आपल्याला याच्यात वांगी भाजून घ्यायला. बघा, इथं मी वांगी भाजून चांगली सोलून घेतलेली आहे. कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. बघा, आपण कढई तापवून घेतलेली आहे. त्याच्यात आपण तेल टाकून घेऊया. आम्ही 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तर आपण थोडीशी मोहरी टाकून घेणार आहोत आणि 1 चमचा जिरी, थोडासा कढीपत्ता आणि कांदा. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. त्यातच मी चवीनुसार मीठ टाकून घेते बघा. म्हणजे कांदा आपला लवकर भाजेल. बघा, हलवत आपल्याला कांदा सगळा व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला. बघा, आपला कांदा आता थोडासा परतलेला आहे. आता आपण त्याच्यात मसाले घालूयात. बघा, इथं मी थोडीशी हळद घातलेली. तर आपला थोडासा घरगुती मसाला एक अर्धा चमचा टाकलेला आहे. आणि आपल्या अर्धा चमचा लाल तिखट आपलं चटणी टाकलेली. आणि आता वरून आपण हे थोडं मिक्स करून घेऊयात अगोदर. आता मिक्सर आपण अगोदरच टाकलेला आहे. आपला मसाला चांगला मिक्स झाला की आपण याच्यात आणखीन एक सिक्रेट मसाला टाकणार आहोत, तो म्हणजे मॅगी मसाला. आता हे आपण थोडंसं परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण भाजून घेतलेली वांगी टाकून घेऊया. आता हे थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया. बघा, त्याला चांगलं थोडंसं तेल सुटलंय बघा, आपण परतून घेतलेलं. आता याच्यावरती आपण 1 मिनिटभर ताट झाकून घेऊया अशा प्रकारे. आणि मिनिटभर असं थरावरती ठेवणार आहोत बघा आपण. बघा, आपलं 1 मिनिट झालेलं आहे. आपण ताट काढून घेऊया. कसलं भारी आपलं वांग्याचं भरीत चमचमीत तयार झालेलं आहे. असं व्यवस्थित परतलं ना तरी खूप छान टेस्ट येते बघायला. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोंडाला चव नसते. तर बघा, आपण अशा प्रकारे भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत झटपट होईल असं वांग्याचं भरीत बनवू शकतो. डब्याला देण्यासाठी तर खूप छान आहे बघा. बघा, अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे. आपण भाकरीसोबत कांदा घेऊन मस्तपैकी एन्जॉय करू शकतो. चला तर मग, धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.